नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील पॅशनेट पूजा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज आपण बघतोय की महालक्ष्मीला साडी कशा पद्धतीने नेसवावी। तर या वेळेला आपण जी साडी नेसवत आहोत तर हिला वरलक्ष्मीची साडी असेही म्हटले जाते। तर यामध्ये सगळ्यात आधी आपण पदर सेट करून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण पदराच्या मिऱ्या करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पिनेने व्यवस्थित पिनअप केल्यानंतर आपण इस्त्रीच्या सहाय्याने आपला पदर पूर्णपणे तयार करून घेतलेला आहे। या वेळेला आपल्याला नेहमीपेक्षा जास्त पदर सोडायचा आहे। तर तुम्ही बघू शकता की साडीमध्ये दिलेल्या पदराच्या भागापेक्षाही जास्त असा पदर आपण सोडलेला आहे आणि जो निस्ता भाग आहे तिथपासून आता आपण मिऱ्या घेणं सुरू केलेले आहे। या ठिकाणी घेत असलेल्या मिऱ्यांचा आकार आपण थोडा मोठ्या साईजमध्ये घेत आहोत। तर अशा प्रकारे पूर्ण पदरापर्यंतच्या मिऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। मिऱ्या पूर्ण झाल्यानंतर एकामागे एक अशी मिरी आपण सेट करून घेऊ आणि एका हातामध्ये गच्च असं पकडून खाली राहिलेल्या संपूर्ण मिऱ्यांना आपण एकानंतर एक सोडवत जाऊ। तर अशा प्रकारे आपण एक एक मिरी मोकळी करून ती एकमेकांपासून वेगळी करत आहोत, जेणेकरून आपल्याला सुंदर अशी फिनिशिंग येईल आणि आपला घेरही खूप छान होईल। अशा प्रकारे फिनिशिंग पूर्ण झाल्यानंतर हा जो मिऱ्यांचा भाग आहे तर अर्ध्यापेक्षा जास्त भाग आपण समोरून ठेवणार आहोत आणि कमी जो भाग असेल तर तो मागे राहील। तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण मधला काही भाग घडवंशीमध्ये खोचून घेतलेला आहे आणि खाली ज्या मिऱ्या दिसत आहेत तर आता आपण एकामागे एक त्याला सेट करत आहोत, जेणेकरून आपला घेर सुंदर तयार होईल। आणि खालच्या बाजूच्या मिऱ्यांना फिनिशिंग देऊन झाल्यानंतर आता आपण जो वरचा उर्वरित भाग आहे त्यालाही आपण आता पुढे घेणार आहोत। तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मागे जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढे घेतला आणि पुन्हा एकदा त्याही मिऱ्यांना आपण एकामागे एक लावून सुंदर फिनिशिंगमध्ये सेट करत आहोत। तर अशा प्रकारे वरलक्ष्मीची साडी आपण नेसवत आहोत। खालच्या आणि वरच्या मिऱ्या एकावर एक छान पद्धतीने सेट केल्यानंतर आता आपण यामध्ये धडाचा जो भाग आहे तर तो लावून घेऊयात। आणि त्यानंतर जो मागे आपण पदर सोडलेला आहे तर तो अशा प्रकारे मागून आपण इथे पिनअप करून घेऊया। समोरचा जो पदर आपण घेणार आहोत तर तो घडीचा पदर आपण घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पिनअप झाल्याच्या नंतर पदराची घडीवर घडी घेऊन अशा प्रकारे आपल्याला पदर सेट करायचा आहे। तर या घडीला आतील भागातून आपण पिन लावून घेतली आहे आणि या पद्धतीने आपण इकडच्या खांद्यावरूनही पिनेने पदर सेट करून घेत आहोत। पदर सेट झाल्यानंतर पुन्हा एकदा मिऱ्यांना व्यवस्थितरित्या आपण फिनिशिंग देऊन घेऊ आणि अशा प्रकारे आपली ही वरलक्ष्मीची साडी नेसवून पूर्ण झालेली आहे। आपण पूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप आभार। व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।